जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे। राम जो आहे तो शाकाहारी होता तर मांसाहारी होता असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। 14 वर्ष वनवासात होता तेव्हा मांसाहारच खाल्ला असं एक धक्कादायक वक्तव्य त्यांनी केलं। बोला आता काल जी काही रात्री मुख्यमंत्र्यांसमोर जी बैठक झाली अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची ती कुठेतरी निष्फळ ठरलेली आहे। निष्फळ ठरली असं बिलकुल म्हणता येणार नाही, कारण मीच काल ही बैठक आयोजित केलेली होती। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांशी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये पूर्वी ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला मानधन वाढवण्याचा निर्णय झालेला होता आणि दर 4-5 महिन्यामध्ये काय मानधन वाढवलं जात नाही। लवकरच हे मानधन वाढवलं सुद्धा जाणार आहे, परंतु इतर जे मुद्दे होते जे मागच्या वेळेच्या मीटिंगमध्ये झालेले नव्हते त्याच्या संदर्भात ताबडतोब, जसं मोबाईल खरेदी होती झालेली नव्हती, ताबडतोब त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर बोलले, त्याची प्रक्रिया पूर्ण करायला सांगितली आणि जे जे मुद्दे असतात हे आपण त्या ठिकाणी चर्चा करून सोडवायचे असतात। त्याच्यामुळे माझे सर्व भगिनींना विनंती आहे की त्यांनी नुकतंच तर आपण 4-5 महिन्यापूर्वी वाढ दिलेली आहे, वाढ कमी आहे जास्त आहे आता बोललं जातं, कारण दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंटने जादाची वाढ जाहीर केली परंतु प्रत्यक्षात ती दिली गेलेली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे जे आपल्याला प्रत्यक्ष मिळालेलं आहे त्याच्यामध्ये अधिकची वाढ होत असताना 1 वर्ष तर गेलं पाहिजे। आता तर आपण मार्च महिन्यात केली आहे त्याची चर्चा होऊ शकते। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे जे विषय पेंडिंग आहेत त्या विषयावर आपण चर्चा करूया, ते या संदर्भात अतिशय पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह वातावरणात ज्याला आपण चर्चा करतो त्याला पुढच्या वाटाघाटीला आणि अधिक आपल्या पदरामध्ये पडू शकतं आणि त्याच्यामुळे याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आणि निश्चितपणे आमचा विचारच असा आहे की अंगणवाडी सेविकांना चांगलं आपण त्यांच्यासाठी काय स्कीम तयार करू शकतो, कारण आता त्या स्कूल एज्युकेशनचं सुद्धा पार्ट बनणार आहे। आपल्याकडे प्री प्रायमरी येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकांना काम करण्याची संधी मिळणार आहे। तर त्या मार्गातून हे पुढे कसं न्यायचं आम्ही निश्चितपणे चर्चा करू आणि चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं। सर, जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं आहे की राम जो आहे तो मांसाहारी होता शाकाहारी होता। एक गोष्ट अशी आहे की देव हा देव असतो, तो काय आहार घेतो हे महत्त्वाचं नसतं। तुमच्या दृष्टीने तुमचे जे देव असतील त्यांच्याबद्दल तुम्ही आदर बाळगा, आमच्या देवाबद्दल आम्ही आदर बाळगू। शेवटी ही भूमी ही साधू संतांची भूमी आहे, देवतांची भूमी आहे। त्या देवता प्रत्येकासाठी वेगवेगळ्या असतात, पण दुसऱ्यांच्या देवतांचा सुद्धा आदर ठेवणं हे ह्या भूमीची परंपरा आहे। जे ही परंपरा मानत नाहीत त्यांच्याबद्दल फार बोलण्याची गरज नाही असं मला स्वतःला वाटतं। देखिए, ये जो भूमि है ये साधु संतों की भूमि है, देव देवताओं की भूमि है। देव देवता चाहे किसी भी धर्म के कोई भी हो लेकिन उनके प्रति आदर रखना चाहिए। तो मेरा इतना ही कहना है कि इस भूमि के जो परंपरा है जिसका पालन जो नहीं करते, चाहे वो आढ़व जी हो और कोई हो, तो उनके बारे में लोगों ने बात भी नहीं करनी चाहिए, ऐसे लोगों को निग्लेक्ट करना चाहिए। सर, आदित्य ठाकरे असं म्हणाले आहेत की रोजगार बाहेरच्या राज्यामध्ये पाठवले आहेत, निदान टोल तरी फ्री करा या अटल। ते काहीही रोज बोलत असतात। लहान मुलांना एक विषय मिळाला की तो वाजवत बसणं हा त्यांचा गुणधर्म असतो। रोजगार काय कमी झाला आहे? तुमच्या काळामध्ये महाराष्ट्र 4थ्या क्रमांकाला गेलेला होता FDI मध्ये, आज महाराष्ट्र 1ल्या क्रमांकावर आहे। थोडी तरी लाज बाळगा। तुमच्या काळामध्ये पर्यटनाचे प्रकल्प बाहेर गेले, तुम्ही पूर्ण करू शकला नाही। पैसे तुम्हाला दिलेले होते त्या अर्थ खात्याचा राज्यमंत्री म्हणून, ते पैसे खर्च करू शकला नाही, त्याचं प्लॅनिंग करू शकला नाही। उगाच रोज घ्यायची काहीतरी पत्रकार परिषद, त्याच्यात म्हणजे बोलायचं राहतं। याच्यापेक्षा 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं याचा हिशोब द्या जनतेला, कोकणाच्या जनतेला हिशोब द्या की 2.5 वर्षामध्ये पाणबुडी तुम्ही का नाही आणू शकला। कधीतरी विचारलं पाहिजेच ना। तुमच्याबद्दल आदर आहे, तुमच्या कुटुंबाबद्दल आदर आहे, म्हणून असं समजू नका की आम्ही कधीतरी ह्याच्याबद्दल बोलणार नाही। याच्यामध्ये बोलायला लागेल आणि हे बोलण्याची पाळी तुमच्या सातत्याच्या वक्तव्यामुळे येतं। त्याच्यापेक्षा काहीतरी करून दाखवा। आज सकाळी सुद्धा मी वरळी मतदारसंघामध्ये होतो, तिथल्या कोळी समाजासाठी काय करायचं आम्ही जाऊन तिथं काम करतो ना, तुम्ही का नाही येत? मी दर आठवड्याला जायचं ठरवलेलं आहे, त्यांचा मतदारसंघ म्हणून नाही। मी माहीमला सुद्धा जातो, मी कुलाब्याला सुद्धा जातो। आपल्याला इथं म्हणायचं की मुंबईचे मूळ रहिवासी कोळी आहेत म्हणून आणि त्यांना न्यायच नाही द्यायचा। 25-25 वर्षामध्ये काय न्याय दिला? कोळीवाड्यांची परिस्थिती काय आहे जाऊन बघा डोळसपणे आणि नंतर हे प्रश्न विचारा।
हे प्रश्न विचारायचा कुठलाही नैतिक अधिकार तुम्हाला नाही, असं माझं आता स्पष्ट मत बनलेलं आहे. सर किरण सामंत यांचे भावी खासदार असे पोस्टर नाही बघा, हे असं आहे की पक्ष ठरवत असतो की कोणाला खासदार बनवायचं, परंतु प्रत्येकाला तयारी करायलाच लागेल. किरण सामंत साहेब हे एक चांगले उमेदवार आहेत. त्यांचं चांगलं अस्तित्व सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी खासदार म्हणून तिकीट मागण्यामध्ये काही चूक नाही आहे. आणि जर त्यांनी तिकीट मागितलेलं असेल तर त्यांचे चाहते त्यांना भावी खासदार असं म्हणत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे. सर संजय राऊत असं म्हणतायत की महानंदाच्या 27 एकर जमिनीवरती गुजरात लॉबीचा डोळा आहे. हे बघा, संजय राऊत काय बोलतात त्यांच्याकडे कुठला आधार नसतो. बोलत राहायचं, खोटं परसेप्शन तयार करायचं आणि त्याच्यावरच आपलं रोजची गाडी चालवत राहायची. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्ही लोकांनी काय केलं 2.5 वर्षामध्ये त्याचा हिशोब दिला पाहिजे. जे काय घडलं त्या काळामध्ये त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. त्याच्याबद्दल कोणच बोलत नव्हतं. करोना सेंटर झाली आणि आतमध्ये डॉक्टर नाही, खोटी डॉक्टरच्या नोंदी झाल्या, ह्याचं तरी उत्तर द्या. ते डॉक्टर ट्रीटमेंट करत असतात ना करोनाच्या पेशंटना, त्यांचे खोट्या हजेरी दाखवल्या, ते पैसे खाल्ले, तर मग त्याच्याबद्दल बोललं पाहिजे ना. आम्ही का खोटे डॉक्टरची हे दाखवली. लोकांच्या जीवाशी खेळायचं आणि कधी उत्तरं द्यायची नाही. उद्या लोक बोलायला लागतील तुमच्या विरोधामध्ये. आज तरी तुम्ही सांभाळा, चांगल्या पॉझिटिव्ह सजेशन द्या, महाराष्ट्राच्या विकासामध्ये सहभागी व्हा. त्याच्याऐवजी नुसतंच राजकारण करायचं हे कुठेतरी थांबा, एवढंच मला त्यांना नम्र विनंती करायची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.